नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 7 जूनची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज. पाहू शकता बघा, 7 जूनची सर्वात मोठी गुड न्यूज, 3,000 रुपये वाटप. बघा, 3,000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे. 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत. माता भगिनींनो, 3,000 रुपये बघा, 3,000 रुपये हे पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्व जिल्ह्यात पैसे जे आहेत ते जमा झाले आहेत. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 3,000 रुपयांचं वाटप या ठिकाणी आता सुरू होणार आहे. कधीपासून, कोणत्या महिलांना येतील, कसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय दमदार माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे, बरोबर आहे. मेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा झालेत. आता जूनचा हप्ता बघा, जूनच्या हप्त्याचे जे पैसे ते तुम्हाला जमा होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. राज्यातील हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी. बघा, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा मानधन निधी आजपासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बघा, ही जी काही बातमी आहे ती ओल्ड आहे, जुनी बातमी आहे. पण महत्त्वाचं लक्षात घ्या, मे महिन्याचे पैसे तुम्हाला जमा झालेत, बरोबर. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे. मानधन जे मे महिन्याचं जो काही सन्मान निधी आहे, महिला सन्मान निधी किंवा लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे मे महिन्याचा, तो तुम्हाला जमा झाला आहे. जवळपास सर्वच्या सर्व महिलांना जमा झाला आहे, बरोबर आहे. सर्वांना पैसे येऊन गेलेत, मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे येऊन गेलेत. आता बहुतेक महिला भगिनी, जूनचा महिना सुरू आहे. जूनचा महिना सुरू होऊन आज जर आपण पाहिलं तर 7 तारीख आलेली आहे, तरी देखील अजून पैसे जे आहेत या ठिकाणी जूनच्या पैशांची वाट महिला पाहत आहेत. तर मग जूनच्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे ती पण तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. जूनचा हप्ता आता बघा, आत्तापर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे, म्हणजेच 11 हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत. आता पुढचा 12वा हप्ता आहे, त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे बघा. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत सरकारने ही योजना मोठ्या उत्साहात राबवली आहे. सक्षमीकरणासाठी सरकारचा पुढाकार. माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळावा यासाठी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. 1,500 रुपये प्रति महिना थेट लाभार्थींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. पाहू शकता बघा, 1,500 रुपये जे आहेत ते थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. मे महिन्याचा हप्ता हा जो आहे तो जमा झालेला आहे, तुम्हाला सर्वांना जमा झालेला आहे, ठीक आहे. आता हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा जे आहेत ते झालेले आहेत. माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली माहिती बघा. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले की पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रक्रिया जी ती पैसे पाठवण्याची सुरू करण्यात आलेली आहे. हे पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात आहेत. अर्ज छाननी आणि पात्रतेनंतरच लाभ. बघा, योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून सर्व अर्जांची काटेकोरपणे छाननी करण्यात आलेली आहे. केवळ खऱ्या पात्र महिलांच्याच खात्यात निधी जमा केला जाणार आहे. पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या अर्जदारांना या टप्प्यात लाभ मिळणार नाही आहे. बघा, ज्या महिला तपासणीच्या नंतर अपात्र होतात तर त्या महिलांना लाभ मिळणार नाही. राज्यभरातून उत्तम प्रतिसाद. बघा, आता लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद आहे. या योजनेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक महिलांनी आपली नोंदणी केलेली आहे. आर्थिक मदतीच्या बरोबरच
या योजनेमुळे महिलांना स्वाभिमानानं उभं राहण्याची संधी मिळत आहे. पाहू शकता आर्थिक मदत आणि त्यासोबतच तुम्हाला योजनेमुळे महिलांना जे आहे ते स्वाभिमानानं उभं राहण्याची संधी मिळत आहे. सरकारचा सन्मान निधी महिलांसाठी आशेचा किरण. माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ही एक सामाजिक बांधिलकीची जाणीव. योजनेचा लाभ वेळेवर मिळत राहावा यासाठी सरकारने तांत्रिक यंत्रणा पण मजबूत केलेली आहे आणि आजपासून खात्यात येणारा 1500 रुपयांचा सन्मान निधी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, तर लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो वेळेवर मिळत राहावा यासाठी सरकारने तांत्रिक यंत्रणा पण मजबूत केलेली आहे. म्हणजेच काय, तर तुमचा जो काही हप्ता आहे, आता आपण पाहतो कधी हप्ता सुरुवातीला येतो, कधी हप्ता मध्येच येतो, कधी हप्ता शेवटी येतो किंवा मग म्हणजे जो महिना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या महिन्यात हप्ता येतो. तर हे जे काही प्रकार आहे ते थांबवण्यासाठी तांत्रिक यंत्रणा जी ती मजबूत केलेली आहे सरकारने आणि मजबूत केली जात आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हप्ता जो आहे तो वेळेवर त्या ठिकाणी मिळावा. आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी सांगितलं होतं, मी 4.25 कोटींच्या फाईलवर सही केली आहे. आता ही जी काही बातमी आहे ती जवळपास आपण पाहिलं तर 20 मेच्या दरम्यानमध्ये आली होती. म्हणजेच 10 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पैसे येत नव्हते. 5 जूनपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एवढा जो काही कालावधी लागतोय तर हा कालावधी कुठेतरी कमी होणार आहे आणि ही जी काही तांत्रिक यंत्रणा आहे ती मजबूत केल्यामुळे तुम्हाला वेळेवर जो काही लाभ आहे तो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे. आता जून हप्त्याच्या संदर्भाची काय अपडेट आहे ती आपण लगेच या ठिकाणी पाहूया. बघा जूनचा हप्ता कोणकोणत्या महिलांना जूनचा हप्ता पाहिजे, आता पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. जूनचा हप्ता पण कोणकोणत्या महिलांना हवा आहे लगेच. आता मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे, आता जूनचा हप्ता कोणकोणत्या महिलांना हवा आहे कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा. आता जूनच्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे बघा. तर बघा पुढची अपडेट आहे जूनच्या हप्त्यासंदर्भात. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसत आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. पाहू शकता बघा काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, लक्षात घ्या. सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. आता का वळवला आहे पुन्हा, बघा मे महिन्याचा हप्ता तर आला होता, मग पुन्हा का वळवला आहे, तर पुन्हा वळवण्याचं कारण म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासाठी. बघा जून महिन्याच्या हप्त्यासाठी हा निधी जो आहे तो वळवला गेल्याची शक्यता आहे. कारण बघा आता पुढचा हप्ता जून महिन्याचाच आहे, त्यामुळे जून महिन्याच्या हप्त्यासाठी हा निधी वळवला जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण बघा आत्ताच तुम्हाला मेचा हप्ता जमा झाला आहे, परत पुढे तुम्हाला आता जूनचा हप्ता, जूनचा महिना सुरूच आहे. जूनच्या हप्त्यासंदर्भातची माहिती आपण पाहत आहोत. तर जूनचा हप्ता पण तुम्हाला हवा आहे. याच महिन्यात जर जूनचा हप्ता दिला तर मग पुढे जुलैचा हप्ता असणार आहे, जुलैमध्ये मिळेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो क्लिअर होत राहील. पण आपण जर पाहिलं तर जवळपास एप्रिलपासून हे असं होत आहे की एप्रिलचा महिना संपला, मग मेचा हप्ता आला, मेच्या महिन्यात एप्रिलचा हप्ता, जूनच्या महिन्यात मेचा हप्ता, असं या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे हा जो काही प्रकार आहे तो थांबला पाहिजे. वेळेवरच महिलांना पैसे जे ते मिळायला पाहिजेत आणि जूनच्या ज्या हप्त्याची तयारी आहे ती आत्तापासूनच या ठिकाणी सुरू केली गेलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे जे ते वेळेवर त्या ठिकाणी मिळावेत. तांत्रिक यंत्रणा पण त्यासाठी सरकारने मजबूत केलेली आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी जो आहे तो वळवण्यात आल्याची माहिती आहे. बघा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी काही बातमी आहे ती जुनी असू शकते, पण जर नवीन बातमी असेल, या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच हा जो काही निधी आहे तो डबल 2दा वळवलेला आहे. पुन्हा एकदा म्हटलेलं आहे म्हणजेच काय, तर अगोदर पण या ठिकाणी हा निधी वळवलेला होता. आता हा निधी वळवण्याचं कारण काय, तर मेचा हप्ता तर क्लिअर झाला होता, मग पुढचा हप्ता कुठला, जूनचा. तर जूनचा हप्ता देण्यासाठी सरकारने हा निधी तुमचा तयार केलेला असेल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जूनच्या हप्त्याची पण तयारी सुरू झाली आहे. जूनचा हप्ता पण तुम्हाला येणार आहे. कोणाकोणाला जूनचा हप्ता पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.